रेडनेस कमी वाटतोय आता. हो. घड्याळ दिसत नव्हतं, आता घड्याळ दिसतं. हा म्हणजे पहिला काही आकडे दिसत नाही, घड्याळच दिसत नव्हतं. आता फक्त काटा वगैरे दिसतं. फक्त आकडे आहेत ना, ते आकडे नाही दिसत आता. आणि काटे दिसतात. हा, काटे दिसतात. टीव्हीच्या इथे पण अक्षर मोठे मोठे येतात ना, किंवा एखादा ऍक्टर आहे मग तो ऍक्टर ओळखता येतात आम्हाला, बघता येतो का चेहरा. तर मग मी ते सुद्धा बघायचो की मग त्याच्यामध्ये आता थोडस 2-3 दिवसामधून फरक आहे. म्हणजे ऍक्टर आहे एवढं तरी कळतं. पण ब्लॅकआउट होतं की ब्लर दिसायचं? पूर्ण ब्लॅकआउट होतं, काळा स्पॉटच असायचं. काळा स्पॉट. आता काळा स्पॉटच्या ऐवजी आता हा म्हणजे थोडं काचेवर धुका आल्यावर जसं दिसतं तसं दिसतं. 2, 3, 6. ओके. हे दिसत होतं असं आधी? नाही, एवढं नव्हतं दिसत. मग विजन मध्ये पर्सेंटेज वाईज किती तुम्हाला वाटतं? 10% एकदम. तुम्ही म्हणा आता काचेचं असं बुरकटपणा. हा, पण जो पूर्ण अंधार होता तो अंधारामध्ये आता बुरकट तरी दिसतंय, ऍटलिस्ट व्हाईट तरी आलंय ब्लॅकच्या ऐवजी. सुरुवातीला जेवढा जो डार्कनेस पण होता ना माझा वरून यायचा ना, म्हणजे पूर्ण ब्लॅकच पट्टी यायची, काजळी आल्यासारखी. हा बरोबर. पण ती आता ती ब्लर होत चालली, एकदम कमी कमी होत चालली. 5 सेशन झाले, आज 6वं आहे. ठीक आहे, मग 5 सेशन मध्ये ही इम्प्रुव्हमेंट आहे. सो दॅट इज अ गुड इम्प्रुव्हमेंट. लीच थेरपीमुळे जे काय होत आहे ते. आणि झोपण्यामध्ये श्वास घेण्यात नाकाचं कंजेशन, स्लीप क्वालिटी व्यवस्थित आहे, व्यवस्थित. घोरणं कमी झालंय? हा, ते घोरणं कमी झालंय ना? त्यांचं मध्ये मध्ये असतं, मध्ये मध्ये नसतं असे. पण जर असं फ्रिक्वेन्सी बघितलं तर आधीपेक्षा कमी घोरतात किंवा कमी कालावधीसाठी? तरी मला नाही जाणवलं. किंवा आवाज कमी झालाय घोरण्याचा? म्हणजे घोरणंच नाहीये सध्या तरी असं जाणवतं. कारण की हे का विचारलं, कारण डोळ्याचे पॉइंट जे करतो आपण त्याच्यात नाक आपोआप ठीक होते आतमधून. कनेक्टेड आहे ते. हा, इंटरनल जे नेझल ऍड्युनॉइड असतात, नाकाचा जो पॅसेज आहे ना, तो पण लीच थेरपी नंतर हळूहळू ओपन होतो. सो तो कलेक्टिव्ह इफेक्ट आहे. चेहरा पण ग्लो वाटतोय मला. चेहऱ्यामध्ये ग्लो आहे सगळेजण. हा, चेहरा एकदम म्हणजे रेखीव, आखीव रेखीव आणि यंग वाटतोय असं. दॅट इज अ व्हेरी गुड. डोळ्याजवळचे जे डार्क सर्कल्स होते ते पण कमी झाले. म्हणजे इथे पूर्ण ब्लॅक होते ना, काळसर, पूर्ण मी आरशात बघितलं त्या दिवशी, पूर्ण गेलेलं इथलं. मी ऑलरेडी अगोदरचा पण माझा फोटो मी बघितला, म्हणजे चेंजेस मला स्वतःला कळण्यासाठी. बरोबर. इथे आतमध्ये आहे थोडस काळसरपणा, पण तो जाईल. त्याला आता 5वं आहे, 6वं सेशन आज होतं. आणि इथला पूर्ण जे आहे ना, इथे पूर्ण असं होतं ना काळापणा, ते पूर्ण माझं गेलेलं. दुसरी गोष्ट, लीच बाईट मार्क पण दिसत नाहीये चेहऱ्यावरती. म्हणजे क्लीन चेहराच आहे, कोण ओळखणार नाही की इकडे लीच थेरपी झाली आहे असं. तरी आपण एवढं फ्रिक्वेंटली करतोय, म्हणजे त्यांची बॉडी तसं हेल्प सपोर्ट करते. 4-5 दिवसात क्लिअर होतं ना? 4 दिवस साधारण. गुड. तुम्ही हॅपी आहात का जे काय चालू आहे त्याच्याने? हो, म्हणजे आहे, सक्सेस होईल याची शुअरिटी. कारण की डोळ्यांच्या डॉक्टरांनी तर तुम्हाला काय हेच नव्हतं केलेलं ना, म्हणजे माझ्याकडे होप्सच नाहीये असं सांगितलं. पूर्ण नैराश्यच होतं माझ्याकडे. मी 8 डॉक्टर फिरून आले सर. 8 ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट? हा, एक माझ्या घरचंच आहे, माझी पुतणी. शेवट मी तिला पाठवलं. तिने सुद्धा मला तेच सांगितलं की काका काही होणार नाही, जसं आहे तसंच चालवा. तुम्ही आता ते सवय करून घ्या स्वतःला, त्याच्यासोबत जगण्याचं तुम्ही स्वीकारा. हा, स्वतःला स्वीकारून घ्या. आणि ते मला शेवट माझा जॉब वगैरे आहेच ना, त्या दृष्टीने मला थोडंसं धावपळ करावी लागली. आणि मग मला असं सकाळी आठवलं की आमच्या शेजारचे आहेत म्हणून मला ते आठवलं. म्हटलं एक ऑप्शन्स बघू, अजून एवढं केलंय. बॉम्बे हॉस्पिटलचे 2 डॉक्टर गेलेत, टॉप 10 मध्ये 2 आहेत ते पण, दोन्ही डॉक्टर्स आहेत ते. टॉप 10 मधले शोधून काढले, मित्रांचे पण ओळखीचे आहेत ते. त्यांचं काय म्हणणं होतं शेवटी? त्यांचंही हेच म्हणणं आहे की ईश्वर सांगू शकत नाही, कधी येईल काय येईल सांगू शकत. विजन कधी येईल माहिती नाही, सांगू शकत नाही. आणि ते आपले कॅटरॅक्ट आणि ते मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतरच झाली होती ना? हा, त्यानंतरच. ते जेव्हा केलं त्याच वेळेला तिथूनच सुरुवातच झाली. ते सांगू शकत नाही. ऑपरेशन कधी झालेलं? ऑपरेशन माझं 5 मार्चला झालं होतं. 5 मार्चला झालं होतं. त्यानंतर मी आयुर्वेदिक डॉक्टर जून 10 जून
3 महिन्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला असं आज हे आकडे वगैरे दिसत आहेत किंवा घड्याळाचा काटा दिसतोय, ऍटलिस्ट म्हणजे एक आशा तरी दिसते की कुठेतरी काहीतरी सक्सेस होईल एवढं मला वाटतं. असं तुम्हाला आतून वाटतंय ना? हो हो, फक्त वेळ द्यावा लागेल. बरोबर. ज्यांनी मला नाहीच सांगितलं, वर्ष पण लागून जाऊ शकतं किंवा काही होऊ शकतं. आणि जास्त काय आपण हालचाल केली म्हणजे ते ऑपरेशन्स वगैरे जे लेझर टाईप म्हणतो ना, त्याच्यामुळे सेंट्रल विजनला तुम्हाला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे ती रिस्क पण घेऊ नका असं त्यांनी स्वतः पण म्हणजे ती विजन येईल नाही काही गॅरंटीच काही नाही. असं ते म्हणजे त्यांना ते इंजेक्शन्स वगैरे पण ॲलोपॅथीमध्ये असतात ना, ते सुद्धा आम्ही स्वतःहून ऑप्शन्स दिले होते की बाबा त्यांनी म्हणजे होईल का, तर नाही म्हणून त्याच्याने पण होणे शक्य नाही. म्हणजे नैराश्यच होतो मी पूर्ण, मी सांगतो क्लिअर करतो मी गोष्ट की मला तर वाटतं की काय होतं आणि काय शेवटला जगणं तर आहेच म्हणा, तो प्रश्न नव्हता माझ्यासाठी. पण ऍटलिस्ट आता एक आशा तरी आहे की बाबा थोडं नाही 100% तर 50% पर्यंत तरी झालं तरी भरपूर होईल, जिथे आपल्याला काहीच आशा नव्हती. गुड, छान. म्हणजे 5 सेशन मध्ये लिस्ट थेरपीचा एवढा रिझल्ट दिसतोय. गुड गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणखीन आपल्याला बरंच काम करायचंय आणि त्याच्यात होईल हळूहळू इम्प्रुव्हमेंट. कारण की नेत्ररोग विषर पानं शमयंती जलौ कसा असं सूत्र आहे. नेत्ररोगांमध्ये लिस्ट थेरपी म्हणजे जळू काम करतो असं शास्त्रात लिहिलंय आणि त्या सूत्राच्या अनुसार आपण काम करतोय. आणि रिझल्ट तुम्ही स्वतः सांगताय. काही दिवसांनी आपण विजन टेस्ट किंवा या बाकीच्या गोष्टी करून त्याला शिक्कामोर्तब करू. पण सध्या तुम्ही खुश आहात, तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन वाटते, ते पण महत्वाचं आहे. गुड, चालेल. थँक्यू.